मित्रांनो नमस्कार. आपल्या आजच्या विचारमालेचा विषय आहे रुबाब आणि प्रभाव. यापैकी रुबाब हा आपल्याला प्राप्त झालेल्या एखाद्या पदाचा असू शकतो, परंतु प्रभाव मात्र नेहमी आपल्या चांगल्या व्यक्तिमत्वाचाच पडत असतो. स्तुतीमध्ये लपलेलं खोटं आणि टीकेमध्ये लपलेलं सत्य हे ज्याला कळतं त्याला चांगल्या आणि वाईटाची ओळख ही आपोआपच होत असते. दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करून त्यावर स्वतःचे अस्तित्व उभारण्यापेक्षा स्वकष्टातून स्वतःची प्रतिमा तयार करून विचारांचा किल्ला उभारला तर निश्चितच तो नेहमी अभेद्यच राहील. मित्रांनो, पायाला लागलेली ठेच पुढील रस्ता जपून चालायला शिकवत असते, तर मनाला लागलेली ठेच ही माणसं जपून जोडायला शिकवत असते. इमानदारीने चालणाऱ्या व्यक्तीच्या वाटेवर अपयशाचे काटे खूप असतात, मात्र त्याच वाटेवर फुलासारखी चांगली माणसंही सोबत असतातच. आपले योग्य व्यवहार आणि योग्य विचार ही आपल्या मनाच्या बागेतील अशी फुले असतात की जी आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला सदैव सुगंधित करीत असतात. प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात जे काही अनुभव येत असतात ते चांगले असोत अथवा वाईट, मात्र तेच आपल्या व्यक्तिमत्वाला त्या त्या प्रकारे आकार देत असतात. मित्रांनो, स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करणं ही फार मोठी ताकद असते. आपली हेटाळणी करणारे लोक हे कधीच आपलं मन समजून घेणारे नसतात. याउलट कौतुकाने आणि आपुलकीने आपल्या पाठीवर भरवशाची थाप देणारेच जीवनात आपल्याला खरी साथ देत असतात. आजवर आपल्याला आलेले असे कितीतरी अनपेक्षित अनुभव आपल्याला हेच सांगत असतात की आतापर्यंत किती संकटे झेलत आणि खाचकळगे पार करीत करीत आपण इथवर पोहोचलो आहोत. आणि त्याच अनुभूतीच्या बळावर मग आपलं बोलणं इतरांसाठी प्रेरणा तर कुणासाठी मार्गदर्शन ठरत असतं. मित्रांनो, आपले शब्द आणि विष हे एकाच ताकदीचे असतात. म्हणजे विषाचा एक थेंब शरीरात शिरला की आयुष्य संपवत असतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला तर भली भली नाती संपवून टाकत असतो. मित्रांनो, शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, तर आदर्श चारित्र्याला प्रमाणपत्राची गरजच नसते. त्याचप्रमाणे शब्दापेक्षा तिखट काही नाही आणि मौनासारखे उत्तम तर साधनच नाही. करायचेच असेल तर एखाद्याचे सांत्वन हृदयापासून करावे. हस्तक्षेप करायचा असेल तर तो बुद्धिचातुर्याने करावा आणि टीकात्मक परीक्षणच करायचे असेल तर ते सत्सद विवेकबुद्धीने करावे. अन्यथा यापेक्षा मौन बाळगणे हे कधीही सर्वोत्तमच. मित्रांनो, मनातील माणसं आणि पायातील बूट जर इजा करत असतील तर समजून जायचं की ते आपल्या मापाचे राहिले नाहीत. दूर राहिल्यामुळे नाती तुटत नसतात, तसेच जवळ राहिल्याने ती ना जोडली जात असतात. हे तर ऋणानुबंधाचे असे पक्के धागे आहेत की जे नुसती आठवण काढण्यानेच आणखी मजबूत होत असतात. मित्रांनो, कुणी कसं वागावं हे निश्चितच आपल्या हातात नसतं, परंतु त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्या हातात असतं. असं म्हणतात की स्वभाव आणि सही बदलत नाही, परंतु खरे तर फक्त एका घावाचीच गरज असते. हा घाव जर बोटावर बसला तर सही सुद्धा बदलू शकते आणि मनावर बसला तर स्वभाव देखील बदलत असतो. आजच्या विचारमालेतून मला एवढं स्पष्ट करायचं होतं. तेव्हा आपणास हे विचार आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि अर्थातच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला आभारी आहेच. धन्यवाद.